नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाटवडी रस्सा आपण बरेच वर्षापूर्वी बनवला होता. पण कसं होतं, की एखादी भाजी आपण बनवतो, मग कालांतराने आपल्या चवीत आपण बदल करतो किंवा बनवण्याच्या प्रक्रियेत बदल करतो आणि मग अजून काहीतरी एक वेगळा प्रकार करतो. असाच एक पाटवडी रस्सा आपल्याला बनवायचा आहे. पाटवडी रस्सा आमच्या विदर्भामध्ये बनवतात. आता विदर्भामध्ये पाटवडी पहिलेपासून बनवतात. ती का बनवतात? त्यालाही एक कारण आहे. ते कारण नंतर सांगतो. पहिले ह्याचा मसाला आपण भाजून घेऊ. सगळ्यात पहिले आपण पाटवडी बनवून घेऊ आणि त्यासाठी साधारण एक 2 चमचे तेल जे आहे ते आपण गरम केलं. तेल थोडं गरम झाल्यावर यामध्ये गॅस बंद करून मी तिखट घातलाय, थोडीशी हळद, आणि पाणी. थोडं हिंग आणि चवीनुसार मीठ. चण्याच्या डाळीचं पीठ, साधारण 2 वाट्या घेतल्या ते. यामध्ये थोडंसं मीठ, आपण पाण्यात मीठ घालताय, आता बेसनात मीठ बेसनापुरतं, आणि पाणी घालून याला एकत्र करणार, पेस्ट बनवून घेणार. चण्याच्या डाळीच्या पिठापासून जेव्हा आपण पेस्ट बनवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, ही टीप आहे महत्त्वाची, की पहिले कमी पाणी टाकून हे एकत्र करायचं असं, आणि नंतर जेवढी कन्सिस्टन्सी हवी तेवढं पाणी टाकून पुन्हा जर घोटलं तर याच्या गुठळ्या होत नाहीत. हे पीठ शांतपणे आपल्या या मिश्रणात घालायचं आणि पुन्हा घोटायचं. आता मी पुन्हा गॅस सुरू केला आणि हे घट्ट होईस्तोवर आपण घोटून घेणार. याला सतत हलवत राहायचं म्हणजे याच्या गुठळ्या अशा होणार नाही. यामध्ये थोडी कोथिंबीर, आता मी गॅस परत वाढवला आहे. ह्या ब्रशनी छान आपण तेल लावायचं आणि नंतर जेवढी पाटवडी आपल्याला घट्ट, जाड, पातळ करायची त्या हिशोबाने हे पीठ यावर खोबरा किस, आणि याला आता छान थंड होऊ द्यायचं. जसं आता आपण ट्रेमध्ये ही बेसनाची वडी बनवली, तर पूर्वी काय पाटावर करायचं, हे ट्रे वगैरे नव्हते, म्हणून त्याला पाटवडी असा शब्द तो आहे तो रुजू झाला. आणि नंतर मग हळूहळू आपण थोडं मॉडर्नाइज झालो, एकसारख्या आल्या पाहिजे, त्रिकोणी झाल्या पाहिजे, चौकोनी झाल्या पाहिजे, हे सगळे आपण विचार करायला लागतो. म्हणून हे प्रकरण. नाहीतर तुम्ही सरळ पाटावर, पोळपाटावर हे सगळं करू शकता. आता मसाला तयार करायचा आपल्याला. आता आपल्याला ह्याची ग्रेव्ही किंवा तरी बनवायची आणि त्यासाठी तेल, लसूण अख्खा घातलाय, त्याला छान आपण परतून घेऊ, आणि त्याचबरोबर कांदा. हे सगळं आपल्याला लालसर परतून घ्यायचं आहे. हा कांदा भाजून झाल्यानंतर असा बाजूला करा, म्हणजे तेल याचं जे काय आहे ते मध्ये येईल. त्यात आपण हा खोबरा किस जो आहे तो लालसर भाजून घेऊ. आता यामध्ये मी खोबऱ्याचा किस डेसिकेटेड कोकोनट वापरला, पण तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा वापरू शकता. हे छान असं पटकन लालसर होतं, आणि हे लालसर होत आल्यानंतर आपल्याला यामध्ये खसखस घालायची. एक साधारण 2 चमचे खसखस,
आणि हा आता सगळं एकत्र भाजून घेऊ. याचबरोबर छान 2 लाल टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत. आणि हे छान अशा या रंगावर भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी घालायचं, म्हणजे हे मिश्रण थंड होईल. आणि थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. सगळ्यात शेवटी यामध्ये 2-3 हिरव्या विलायच्या, जायपत्री आणि स्टारफूल 1. आता फायनल आपली ग्रेव्ही तयार झाली. पाटोडी रस्सासाठी तेल थोडं जास्त लागतं उजव्या काठी, कारण हा विदर्भातला प्रकार आहे. आणि पूर्वी ही पाटोडी कशी निघाली असेल असं जेव्हा एक विचार करतो माणूस, तेव्हा असं लक्षात येतं की पूर्वी भाजीपाला इकडे विदर्भामध्ये तशी दुष्काळी परिस्थिती होती. भाजीपाला उन्हाळ्यामध्ये फार कमी यायचा, कारण दळणवळणाची साधनं नव्हती. मग भाजीशिवाय भाजी काय? मग पाटोडी रस्सा, शेवभाजी, चूनबोंड्याचा रस्सा, वराडी कोफ्ते, हे सगळे असे प्रकार, मुंगवड्या, हे सगळे प्रकार उन्हाळ्यामध्ये व्हायचे. आणि मग ते प्रचलित झाले की एका भाजीबरोबर ही भाजी. आता सगळीकडे भाजी उपलब्ध आहे, मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि पण रेसिपी मात्र त्या जुन्या आठवणी घेऊन पुढे चालतायत. यालाच म्हणतात वारसा किंवा पारंपरिकता हीच. आणि हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर यामध्ये आपण घालूयात तमालपत्र, हळद आणि लाल तिखट. भांड दे काचेचं. क्या बात है. यामध्ये आता फक्त आपण धने पावडर घालतोय आणि पातळ करण्यासाठी म्हणून गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आलं बारीक केलेलं, आणि पाटोडी पण आपली छान थंड झालेली आहे. आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ. पाटोडीत मीठ आहे, फक्त आपण ग्रेव्हीसाठी मीठ घालतोय. आता बघा, ही पाटोडी ही अशी नुसती तोडून अशी खायला सुद्धा छान लागते. आणि दुसरा प्रकार ये बान. मग याबरोबर पोळी, भाकरी, लंबी रोटी असे वेगवेगळे प्रकार असतात. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मिलियन लवकर करा. कराल ना? बघा बरं, प्रॉमिस. नमस्कार.